नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कार बॉयज अँड रिव्ह्यूज या आपल्या चॅनलमध्ये. आज तुमच्यासाठी एक खास रिव्ह्यू घेऊन आलेलो आहेत आणि आज गोष्ट जी आहे ना ती लॉजिकची नाही आहे, मॅजिकची आहे. कम्प्लीट मॅजिक. चला दाखवतो तुम्हाला काय मॅजिक आहे. नाही करे त्याला टेन्शन नाही. अँड नाव द मोमेंट ऑफ ट्रुथ. आपण घेतो याची एक राईड. तो त्याची एंट्री सुद्धा तेवढीच ग्रँड आहे. असं चढून तुम्हाला आज झाला यू ओन इट असं वाटतं तुमचाच रोड आहे. ओ पॉवर. वो फक्त 70 टच केली आहे, फक्त 70 टच केली आहे आणि 70 जाणवतंय. तर मित्रांनो, आता आत बसलोय. तुम्हाला कळलंच असेल आपण कुठल्या गाडीबद्दल बोलत होतो. फ्रंट ग्रिल जी आहे ना ती कम्प्लिटली चेंज आहे. जनरली लोक असं मॉडिफाय करायचे आणि सी शेपमध्ये जे आहे त्याचं ते फ्रंट लाईट त्यांनी आता मॉडिफाय करून दिलेलं आहे. दिस इज ऑल्सो व्हेरी टफ राईट. मी इझिली बसू शकतो आणि हे माझं वेट घेत आहे जे 92 किलोज आहे राईट. सो दिस इज रिली टफ. सो आय वॉज टॉकिंग अबाउट दिस सेक्शन. हा खूप प्रिटी वाटतो. एक व्हाईट थारमध्ये जनरली हा ब्लॅक येतो वरचा, पण ब्लॅकला ब्लॅक सूट करते आणि ब्लॅक थारची गोष्टच वेगळी आहे. आय मीन दिस कलर सूट्स दी मोस्ट राईट. आणि तुम्ही बघू शकता हा केवढा व्हील बेस राईट. आय एम 6 फीट, मी 6 फुटांचा आहे आणि अप्रॉक्स एवढा राईट. सस्पेन्शन कमाल आहे, याचा जो व्हील बेस आहे तो कमाल आहे आणि दिस इज मोर दॅन सफिशियंट फॉर सिटी राईड्स, फॉर ऑफ रोडिंग अँड एव्हरीथिंग राईट. आणि डोअर हँडल्स दिस इज लाईक अ न्यू थिंग. इथे असतं जनरली, पण इथे दिलेलं आहे आणि दॅट इज कम्फर्टेबल. असं नाही आहे की तुम्हाला खूप असं जोर वगैरे लावावं लागतं. दिस इज व्हेरी कम्फर्टेबल आणि कूल राईट. डोअर लागतंय, ओपन होत आहे. दिस इज व्हेरी कूल, व्हेरी कूल. अगेन हे इथे असं दिलं आहे टॉप व्हेरियंटला. मे बी आय एम नॉट शुअर, बट रिक्वेस्ट सेन्सर असेल असं मला वाटतं. सो दिस इज ऑल्सो कूल. बट एक थर्ड जो आहे ना तो प्रॉपर वेटेड. सो दिस इज रिअली कूल. आणि थार रॉक्सचं बॅजिंग, रॉक्स नाव दिलेलं आहे. तुम्हाला हे नाव कसं वाटते ते पण कळवा. अगेन इथे सुद्धा थारचं जे आहे ते बॅजिंग कम्प्लीट दिलेलं आहे. रेन सेन्सिंग वायपर्स आहेत. एडॅसचे इथे कॅमेरा आहे राईट. सो दिस इज ऑल कूल अँड ऑल न्यू फीचर्स आर इन्स्टॉल्ड इन दी थार रॉक्स. 360 डिग्री कॅमेरा टॉप व्हेरियंटला येतो. इथे तो मिसिंग आहे, बट दॅट इज ऑल्सो कूल इफ यू डोंट रिक्वायर दॅट. दिस इज हाऊ द डायनॅमिक लुक्स फ्रॉम दी आउटसाइड ऑफ थार रॉक्स. मागच्या थारमध्ये आणि थार रॉक्समध्ये प्रचंड डिफरन्सेस आहेत आणि हे स्वागतार्हच आहे. आता कस्टमर सेंट्रिक कार बनवायचं महिंद्राने ठरवलं आणि त्याच्या थारला इन्क्लूड करायचं झालं तर थारच्या लेगसीला सोडून त्यांनी थार रॉक्स ही डिझाईन केलेली आहे. यामध्ये तुम्हाला कॉस्मेटिक चेंजेस बरेच बघायला भेटतात, एर्गॉनॉमिक चेंजेस बरेच बघायला भेटतात, डिझायनर चेंजेसही बरेच बघायला भेटतात. आता मेन डिफरन्शिएटर्स कुठले आहेत तर त्याचं फर्स्ट ऑफ ऑल आहे याचं स्टेअरिंग फुल्ली डिजिटल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याचं जे स्टार्ट आणि स्टॉप बटन आहे ते या साईडला देण्यात आलेलं आहे. इट इज व्हेरी हॅसल फ्री. जस्ट प्रेस इट आणि तुमची गाडी सुरू होते राईट. सो दिस इज व्हेरी कूल. बेसिकली स्टेअरिंगवर जेवढे पण माउंटिंग कंट्रोल्स तुम्हाला लागतात राईट, याच्यात क्रूज कंट्रोल मोड सुद्धा इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे. हिल होल्ड असिस्ट आहे, पार्किंग असिस्ट आहे, इलेक्ट्रॉनिकचं पार्किंग ब्रेक आहे, इथे ऑटो होल्ड सुद्धा आहे आणि इथे तुम्हाला की ठेवायला वगैरे जागा भेटते राईट. हे कॉकपिट असं सुंदररित्या डिझाईन केलेलं आहे आणि तुम्हाला इथे बरेच असे डिफरंट कंट्रोल्स जे बटनवर आहेत ते बघायला भेटतात. सो ड्राईव्ह मोड आहे, तुमचं पार्किंगचं ते सुद्धा इथे देण्यात आलेलं आहे. एसीचे कंट्रोल्स देण्यात आलेले आहेत आणि डिफरंट मोड्स तुम्ही इथून स्विच करू शकता. तसंच जे ORVMs आहेत ते इलेक्ट्रॉनिकली ॲडजस्टेबल नाही. आपण हे आहे जे बसलो ते सेकंड टॉप व्हेरियंट आहे. सो इथे काय काय मिसिंग आहे जे थार रॉक्समध्ये तुम्हाला टॉप एंडच्या व्हेरियंटमध्ये भेटतं त्या 4 गोष्टी मी तुम्हाला क्विकली सांगून देतो. इथे तुम्हाला छोटंसं सनरूफ आहे, तिथे पॅनारोमिक पूर्ण मून व्ह्यू टाईप सनरूफ भेटतं. सेकंडली अलॉय व्हील्स जे आहेत ते 19 इंचेसचे टॉप एंडला, इकडे 18 इंचेसचे भेटून जातात. जे सीट असतात ते व्हेंटिलेटेड आहेत टॉप एंडमध्ये, ते या व्हेरियंटमध्ये भेटत नाही. त्यानंतर इलेक्ट्रॉनिकली ॲडजस्टेबल जे हाईट ॲडजस्टमेंट असते ती पण इकडे नाही आहे, इथे मॅन्युअल आहे. बट टू बी व्हेरी ऑनेस्ट दिस फील्स
मोर व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट. अगेन थोडेसे स्पीकर्स पण कमी आहेत, 3 स्पीकर्स आर लेस दॅन द टॉप व्हेरियंट, बट दिस इज द मोस्ट व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट ॲज पर माय कन्सिडरेशन्स. सो डिझेल इंजिन 2.2चं यात काय काय वेगळे फीचर्स दिलेले आहेत ते आपण जाणून घेऊयात मागच्या थारपेक्षा. सो बेसिकली केबिनमध्ये तुम्ही एंटर करतात आणि सीटिंग जी आहे, कुशनिंग जी आहे ती कम्प्लीट चेंज झाल्याचं तुम्हाला कळून येतं. तसंच इथे जे आर्मरेस्ट आहे राईट, त्या आर्मरेस्टला सुद्धा तुम्ही बघसाल एक वेगळं डिझाईन देण्यात आलेलं आहे. भलेही ते छोटं असलं बट इट इज व्हेरी कन्व्हिनियंट राईट, आणि ते ॲडजस्टेबल सुद्धा आहे. सो ते ड्रायव्हर साईडला ॲडजस्टेबल आहे राईट, आणि त्याची जी पोझिशन आहे ती बरोबर तुमच्या गिअर नॉबपर्यंत येते, जेणेकरून तुम्ही गिअर शिफ्ट करू शकता व्हेरी इझिली. तसंही हे जे व्हेरियंट आहे हे ऑटोमॅटिक व्हेरियंट आहे. इथे बघा AC वेंट्ससुद्धा टिपिकल त्याच्या डिझाईनचे दिलेले आहेत, विच आर गुड राईट. तुम्हाला इथे सुद्धा एक हँडल दिलेलं आहे. सो इफ यू आर इन टू 4x4 मोड दिस हँडल विल हेल्प यू राईट. इथे महिंद्राची जी बॅजिंग आहे, OG बॅजिंग राईट, ती दिलेली आहे. इथे तो स्पेस आहे तो पण आहे, तो कमी आहे बट दॅट इज मोर दॅन सफिशियंट राईट. आणि जर बघितलं तर सामान ठेवायला तुम्हाला बऱ्यापैकी स्पेस इथे भेटून जातो राईट. इथे तुम्हाला कीज ठेवू शकता, ग्लास ठेवू शकता राईट, ग्लास होल्डर पण दिलेलं आहे. इथे तुमच्या बेसिक काय ठेवायचं असेल तुम्हाला, वॉलेट पण बसू शकतं. अगदीच इथेही जागा आहे. इथे मोबाईल वायरलेस चार्जिंग होतो. इथे C टाईपचा पोर्ट दिलेला आहे, एक USB कनेक्टिव्हिटी पण दिलेली आहे. सो जे काय बेसिक गोष्टी मिसिंग होत्या फ्रॉम थार पर्स्पेक्टिव्ह, दोज ऑल आर कवर्ड इन दी थार रॉक्स राईट. तर तुम्ही कम्प्लीट जो केबिन एक्सपिरियन्स आहे तो माझ्यासोबत बघताय, आणि यामध्ये मला जाणवत आहे की याचा एक प्रीमियमनेस आणि एक लाईफस्टाईल ब्रँडकडे थार रॉक्सला नेण्याचा प्रयत्न डेफिनेटली महिंद्रा करत आहे. नाव दीज आर द हँडल्स. हे हँडल्स खूप इम्पॉर्टंट आहेत, हे चारही साईडला दिलेले आहेत राईट. वाय दीज आर इम्पॉर्टंट, बिकॉज गाडीचा जो हाईट आहे, ग्राउंड क्लिअरन्स आहे ते खूप जास्त आहे. सो स्टेप चढून तुम्हाला यायला लागतं. फॉर दॅट कन्व्हिनियन्स दिस इज व्हेरी युजफुल. आणि एकदा तुम्हाला सवय पडली की हे फार कन्व्हिनियंटली तुम्ही चढू उतरू शकतात. आणि याचे जे ORVM पण आहेत, आणि हा जो मिररसुद्धा आहे ना, हा पण खूप छान क्वालिटीचा इथे प्रोव्हाइड केलेला आहे. सो आतमध्ये बसल्यावर तुम्हाला जुन्या थारची नक्कीच आठवण येणार नाही, बट दॅट फील, दॅट रिजिडनेस इज क्वाईट देअर. नाव टॉकिंग अबाउट डिझेल अँड पेट्रोल. सो स्कॉर्पिओ Nला डिझेलमध्ये जेवढी पॉवर आहे अप्रॉक्सिमेटली तेवढीच पॉवर थार रॉक्सला पण दिलेली आहे डिझेलमध्ये. पेट्रोलमध्ये इट इज लेस, बट फॉर डिझेल स्कॉर्पिओ N आणि थार रॉक्सची पॉवर सेम आहे. कमालीची गोष्ट काय तर पहिल्या थारपेक्षा थार रॉक्सचं इंजिन खूप क्वाईट आहे. तुम्हाला मी समजवून देतो. आता मी गाडी चालू करतो आणि तुम्ही बघा गाडीचा जो नॉईज आहे ना आतमध्ये तो कमी आहे, बऱ्यापैकी कमी आहे. सो दिस वर्क्स रिअली वेल. ज्यांना लाईफस्टाईल एक अशी गाडी हवी आहे जी फॅमिली कार आहे आणि तुम्ही खूप इझिली चालवताय, तुम्हाला काही त्रास नाही आहे, आणि सिटीमध्ये पण सिटी ड्राईव्हला पण उत्तम आहे. सो एक ऑब्झर्व करत असाल, एकदा चेक करा हाऊ ब्युटिफुली दिस स्टेअरिंग इज. खूपच स्मूथ आहे, खूपच मॅन्युव्हरिंग याच्यात एक नंबर असणार आहे. आणि तुम्हाला अगदीच सांगतो इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर पण दिसतं की तुमच्या टायरची पोझिशन कुठे. जस्ट लाईक एनी अदर ऑटोमॅटिक कार, इथे पण गिअर शिफ्टिंग इज व्हेरी व्हेरी नॉर्मल. न्यूट्रल, रिव्हर्स, पार्किंग आणि ड्रायव्हिंग असे 4 याचे तुफान मोड आहेत. आणि थार रॉक्स आहे म्हटल्यावर बघायचा विषय नाही आहे राईट. सो इथे पॅनेरॉमिक सनरूफ जरी नसेल भेटत तरी इथे हे छोटंसं जे सनरूफ आहे दॅट इज मोर दॅन सफिशियंट आय फील. आणि जसं मी बोललो की सनरूफ इंडियामध्ये हा जो फेनॉमेना आहे तो प्रचलित आहे. टेक्निकली सनरूफची गरज पडत नाही. पॅनारोमिक सनरूफ इज गुड, बट हे सनरूफसुद्धा मोर दॅन सफिशियंट होतं. त्याचे कंट्रोल्स पण इथेच दिलेले आहेत. सो तुम्ही इझिली ते ऑन अँड ऑफ करू शकता इफ यू वॉन्ट. नाऊ दिस हाईट जी आहे गाडीची ती माझ्या हिशोबाने मी सेट केलेली आहे राईट. मला ड्राईव्ह करायचं जर असेल तर आय एम रफली 6'5'11". सो दिस इज हाऊ आय विल कीप माय सीट राईट. ते हाईट पण ॲडजस्ट करू शकतो. प्रोबॅबली दिस विल बी माय यस. सो दिस इज माय ड्रायव्हिंग कंडिशन. आपण मागे जाऊन चेक करूयात की किती स्पेस आहे किती नाही आहे. बट टू बी ऑनेस्ट इथे हे जे सेटिंग्स आहेत, इथे हे जे दिलेलं आहे राईट, हे जे ORVMs मॉनिटर करायला किंवा ॲडजस्ट करायला जे काही दिलेलं आहे राईट, इथे पण थारची बॅजिंग आहे. अगेन इथे
तुम्ही होल्ड करून डोअर ओपन करू शकता. सो बेसिकली हा जो पार्ट आहे ना, हा थोडा माझ्या पायाला लागतोय सध्या तरी. लॉंग रनमध्ये हे किती स्पेशियस असेल किंवा किती त्रास देईल आय डोंट नो. आपल्याकडे जे युजर आहेत गाडीचे त्यांचं किंवा जे ओनर आहेत गाडीचे त्यांचा आपण जेव्हा रिव्ह्यू घेऊ त्यांना तेव्हा हे विचारू की हे किती त्यांना बॉदर करते. फॉर मी नाव इट इज कमिंग इन टू माय लेग राईट. सो मी रिलॅक्स गाडी जर चालवायची म्हटलं तर मला पाय असा ठेवायला, सो तो सवयीचा भाग असणार आहे डेफिनेटली. बट इट लुक्स गुड. बट हा माझ्यासाठी एक कन्सर्नचा पॉईंट आहे. जस्ट वन कन्सर्न at this point from the cabin, right? The rest is chumma. Best cabin for Thar Rocks for any such sporty vehicle which is going to be a lifestyle brand in coming days for Mahindra. So चला मागे बसूयात. So step up, hold this and come inside. Lock the door. खूप स्पेस आहे. टू बी ऑनेस्ट मी अल्ट्रोज वापरतो आणि मी माझ्या सिटिंग पोझिशनला जेव्हा एखादं ड्रायव्हिंग सीट ठेवतो ना, माझ्या अल्ट्रोजमध्ये तरी तेवढी स्पेस उरत नाही जेवढी इथे भेटते. कमाल स्पेस आहे व्हेरी ऑनेस्टली. आणि हे मी तुम्हाला मजाकमध्ये नाही बोलत आहे. दिस इज रिक्लाईन पण बघा याचा किती छान आहे. तुम्ही तो ऑब्व्हियसली ॲडजस्ट करू शकतात. बट ट्रस्ट मी हे माझ्या हाईटला ॲडजस्ट आहे. आणि रूम जो आहे मला जो स्पेस आहे तो खूप कम्फर्टेबली खूप चांगला भेटतोय. इथे रिअर AC व्हेंटसुद्धा दिलेले आहेत राईट. आणि इथे तुम्हाला एक अगेन चार्जिंग सॉकेट भेटतं सी टाईप. इथे मोबाईल ठेवायला जागासुद्धा दिलेली. सो ओव्हरऑल मागे जर बसलोय तर अजून नेक्स्ट लेवल फील येतोय. ती ब्युटिफुल हाऊ महिंद्रा हॅज कन्वर्टेड दिस थार ब्रँड इन टू थार रॉक्स नाव. आणि ह्याचा जो म्हणजे एक मी खरं एक जेन्युइन असतं ना की आतून आपल्याला काहीतरी छान वाटतंय, तसं झालं आहे मला. इथे तुम्हाला जर बघितलं रीडिंग लाईट्स दिलेले आहेत. सो समोरच्याला डिस्टर्ब न करता ड्रायव्हरला इथे तुम्ही डिरेक्टली ते ऑन अँड ऑफ करू शकता फॉर व्हेरियस पर्पज. अगेन इथे तुम्हाला एक हँडल दिलेलं आहे जे तुम्ही होल्ड करून निवांत गाडीमध्ये एक्सपिरियन्स तुमचा चांगला ठेवू शकता. फॉर 2 people इट इज मॅक्स कम्फर्टेबल. मॅक्स आय कॅन सिट इन दी कार फॉर 1000 kilometers विदाउट स्टॉप. मोठ्या जर्नीसाठी मी मागे कम्प्लिटली कम्फर्टेबल आहे. आणि अंडर थाय सपोर्ट जो आहे ना तो बऱ्यापैकी छान आहे. आय एम 6 मी अगेन बोलतो कारण ही जी गाडी आहे ती अगेन एक SUV काइंड ऑफ आहे. सेल्टॉस आणि क्रेटा यांच्यासाठी कंपॅरिझनमध्ये पण ही गाडी आता मार्केटमध्ये आलेली आहे. सो फॅमिलीज ज्या आहेत फॅमिली कार त्याच्यासाठी पण हे एक ॲस्पेक्ट खूप इम्पॉर्टंट असतं की मागे किती स्पेस आहे आणि किती कम्फर्टेबली तुम्ही बसताय. व्हेरी गुड स्टेप बाय महिंद्रा. आणि इथे ते पाय लागायचा वगैरे जो इश्यू आहे ना तो मे बी 3 लोक बसल्यावर येईल. बट फॉर नाव इट इज कम्प्लिटली ओके अँड टू गुड. आणि अगेन मागच्या थारमध्ये काय नव्हतं ते दिलंय की डोअर आहे डोअर डायरेक्ट इथून उतरा खाली आणि चढा. सो दिस इज रिअली ऑसम. आणि जेव्हा तुम्ही डोअर क्लोज करता ना अचानक नॉईज रिडक्शन झाल्याचं तुम्हाला जाणवतं विच इज अगेन कमेंडेबल. सो कुडोज टू महिंद्रा फॉर दॅट ॲज वेल. आता मी त्यांना दोघांना बोलवतो आणि एक तिघांचं आपण कंपॅरिझन करूयात की कसा स्पेस आहे. सो 3 लोक आपण बसलेलो आहेत. 6, 5 किती तू 5, 6 आणि तो 5 फूट आहे. नाही ठीक आहे. सो फुल्ली ग्रोन अडल्ट्स आम्ही तिघं मागे बसलेलो आहेत राईट. सो लॉंग जर्नीजमध्ये तुम्हाला एक मिड साईज SUVमध्ये जेवढं स्पेस भेटतो तेवढा स्पेस इथे आहे. तुम्ही खूप काय कम्फर्टेबल आहे किंवा खूप अनकम्फर्टेबल आहे अशातला भाग नाही आहे राईट. मेनली रूम जो आहे लेग रूम आहे तो व्यवस्थित आहे जो मोस्टली कन्सर्निंग असतो. ठीक आहे. सो इथे पण तुला कसं वाटतं म्हणजे तू मध्ये बसून प्रवास केलाय का? मध्ये बसून मी केला आहे आणि तो खूप अनकम्फर्टेबल होतो कारण इथे बंप असतो खाली. बंप आहेच का तो? नाही इथे फ्लॅट आहे. फ्लॅट आहे ना फ्लॅट आहे तर म्हणून तुम्ही कशी आरामात बसू शकता. हां. आणि मागे पण त्यांनी हे दिलंय हेडरेस्ट दिलेला आहे. नेक सपोर्ट आहे. रिलॅक्स एकदम. आणि दोन्ही साईडला तर हेडरेस्ट आहे. आणि स्पेशली जेव्हा सीट जेव्हा ॲडजस्ट होत आहे ना रेकलाईन अँगल ॲडजस्ट होत आहे आय फील की ते मोस्टली कम्फर्टेबल असेल. हां जर तुमचं सीटच ॲडजस्ट होत नाही ते फिक्स आहे एक मिड साईज हॅचबॅकमध्ये किंवा सेडनमध्ये तर त्या कंडिशनमध्ये थोडा तुम्हाला त्रास होऊ शकतो. बट आय फील दिस इज कम्फर्टेबल. आणि हे मोस्टली ही कंडिशन खूप कमी येते टू बी व्हेरी ऑनेस्ट. गाडी जे चालवतात त्यांना जास्त माहिती आहे की तुमच्या गाडीत कंप्लीट 5 लोक आहेच अशा जर्नीज तुम्ही खूप रेअरली करतात. सिटीमध्ये ऑब्व्हियसली फॅमिली जर असेल तुमची तर त्यावेळेसच मोस्टली हा कन्सर्न असतो. सो
थम्स अप फॉर दॅट ॲज वेल. सो इंटिरियर झालं आहे, आता एक्सटिरियर बघतोय. आणि बूट स्पेस जो आहे तो ऑब्व्हियसली सगळ्यांची कंप्लेंट होती की थारमध्ये बूट स्पेस भेटत नाही वगैरे. ती कंप्लेंट तुमची काढून टाकली आहे महिंद्राने. याचे जे हँडल पण बघसाल तुम्ही, इट इज क्वाईट इझी आणि स्मूथ आहे, राईट. 443 लिटर्सचा बूट स्पेस आपल्याला भेटतोय. अगेन महिंद्राने फुलफिल करायचा प्रयत्न केला आहे. जॅक याच्या खाली आहे, राईट. त्याची जी स्टेपनी आहे ऑब्व्हियसली ती डोअरला लागते, बॅक डोअरला. आणि आतून पण तुम्ही तुमची बूट स्पेस ओपन करू शकता, डिक्की जी ओपन करू शकता, त्याच्यासाठी इथे नॉब आहे. नॉर्मल गाडीमध्ये तुम्हाला हे बघायला भेटतच नाही, राईट, की आतल्या साईडनी पण तुम्हाला बूट ओपन करायला जागा आहे. अगेन इथे जो यांचा लाईट आहे बूट स्पेसमध्ये, तुम्ही रात्रीच्या वेळेस काय करताय तर तो इथे देण्यात आलेला आहे, जेणेकरून तो प्रकाश पडेल. इथे अगेन ॲक्सेसरीज वगैरे काही ठेवायचं असेल तुम्हाला ते दिलेले. इथे हुक्स दिलेले आहेत. इथे 12 वॅटचा अगेन चार्जिंगचा पॉईंट दिलेला आहे, विच इज ऑल्सो युजफुल. इकडे पण सेम हुक्स देण्यात आलेले. आणि इथे जो ट्रे असतो तो ॲडिशनल आहे. आत्ताच आम्हाला पण कळलं आहे की त्याची कॉस्टिंग वेगळी आहे आणि तो ॲक्सेसरीमध्ये मोडला जातो आहे. सो ओव्हरऑल बूट स्पेस पण मोर दॅन सफिशियंट आहे. तर तुम्हाला जर कॅम्पिंगला वगैरे जायचं असेल, लडाख, स्पिती, ज्याच्यासाठी गाडी घेतात लोक बरीच. सो हे सीट जे आहेत ते डिरेक्टली फोल्ड होतात, राईट. आणि इझिली आपण करू शकतो तुम्ही. अँड दॅट इज व्हेरी इझी, राईट, व्हेरी इझी. टफ आहे बॉस, हेवी. अँड नाव द मोमेंट ऑफ ट्रूथ. आपण घेतो याची एक राईड. ओके, व्हेरी हॅसल फ्री. अँड दिस इज हाऊ. नुसता ब्रेकवरचा पाय उचलला की गाडी ओ माय गॉड. श्रीराम, काय करायचं रे. वाव, ओ माय गॉड. बापरे, एकतर बसलोय हत्तीवर, बसलोय हत्तीवर. खाली गिअर नॉबवर. हां, ओ भाई साहब, काय शब्दात वर्णन न करण्यासारखे आहे मित्रांनो. बापरे, सेम स्कॉर्पिओ फील हिचा. म्हणजे जेवढ्या हाईटला ही गाडी आहे ना, बाय गॉड. नाऊ आय वंडर की लोक थार अशी का चालवतात. आपण बाहेर असतो ना की अरे थार, अरे आहे तिच्या पॉवर तर काय कमाल. हे बघा, खूप मोठा स्पीड ब्रेकर होता, आतमध्ये एवढा जाणवत नाही. मी पहिल्यांदा बसलोय माझं. हाऊ इट फील्स. ड्राईव्ह मोड. ओके, तर स्पोर्ट्स मोड कुठला याचा? झूम इज अ स्पोर्ट मोड. ओके. ओ भाई साहब, दिस इज प्युअर ब्लिस. आणि कंट्रोल खूप सुंदर आहे की राईट टाइमला याचा ESP जो आहे, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, तो किक इन करतो आणि तुम्हाला रेकलेस ड्रायव्हर होण्यापासून पण वाचवतो. दिस इज रिअली कूल. आणि हा ड्राईव्ह मोड तर माय गॉड कम्प्लिटली चेंज्ड आहे. दिस इज 4x2. नाव आय वंडर की 4x4 मध्ये जेव्हा ही गाडी पळत असेल तेव्हा तर कायच होत असेल. इट्स रिअली गुड. बट कमांडिंग पोझिशन, त्याने जे मेन्शन केलं ना, यू ओन इट, असं वाटतं तुमचाच रोड आहे, समोर कोणी आहे की नाही, यू रिअली डोंट केअर. अँड दिस इज हाऊ इट. ओ पॉवर. वो फक्त 70 टच केली आहे, फक्त 70 टच केली आहे आणि 70 जाणवतंय.